हे गाइस नमस्कार गेम शो कसं काय कुठं चलो तो हे गाइस गेम शो कसं काय कुठं काय तो गाइस वेलकम टू माय यूट्यूब चैनल। तो मैं आज फ़िलहाल कॉलेज आ चुका हूँ महीनों के बाद, कुछ मतलब 1 महीने के बाद, कुछ मतलब बहुत सारे नहीं, 1 महीने के बाद। तो अब हम फ़िलहाल आज हमारे कॉलेज का वर्धापन दिन है, मतलब एक तरीके से बर्थडे। आज तो हमारे कॉलेज को पूरे 110 साल कंप्लीट हो चुके हैं। अभी 111 का आंकड़ा स्टार्ट होगा कल से, तो उसके लिए हमें निकल पड़ा हो कॉलेज को। शाम को आया हो, कार्यक्रम शाम का है 5 बजे का, तो अभी 5 बज चुके, तो चलो कॉलेज को। मार कसे तो हे गाइस हमारे ये शिप्रा मंडली का नया ऑफिस का ऑडिटोरियम है। आप देख सकते हो यहाँ पे फुल एकदम एसी में कमरे में बैठ चुके हैं। अब हम फिलहाल तो आर्यन भाव के साथ आए तो सब कुछ पा सकते हैं। चलो गाइस आप देख लो। तो गाइस फाइनली थिएटर ओपन हो चुका है, तो आप देख सकते हो यहाँ पे। अब हम यहाँ पे नमस्कार, मी मोक्षदा जोशी। नमस्कार, मी ऋग्वेद इनामदार। आजच्या या मंगल प्रसंगी तो गाइस फाइनली स्टार्ट हो चुका है। काळ काही राहत असेल तर माणसांच्या संकल्पना, आठवणी, भावना आणि त्यांनी निर्मिलेल्या गोष्टी आणि त्यातल्या काही अढळपणे इतिहासाची निशब्द साक्ष देत अनंतकाळ उभ्या राहतात। आपल्या पूर्वजांनी पुढच्या पिढ्यांसाठी जतन करून ठेवलेल्या आदर्शांची, मूल्यांची, नैतिकतेची आणि बौद्धिक वारशाची जिवंत साक्ष देत उभी आहे मी, सर परशुराम भाऊ महाविद्यालयाची वास्तू एक वटवृक्ष बनून उभी आहे। स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्माची मूल्ये जपण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळीच्या संस्थापकांनी माझे बीज रोवले होते। आज 100 वर्षांनंतर मी अनेक वाटसरूंना ज्ञानाची सावली देत अभिमानाने उभी आहे। 1916 साली माझी पायाभरणी झाली, एका अशा अवघड वेळी जेव्हा हा देश सुद्धा एक मोकळा श्वास घ्यायला धडपडत होता। माझ्या संस्थापकांची महत्वाकांक्षा होती या स्वराज्यात प्रत्येक युवकाला स्वतःच्या पायांवर उभं करण्यासाठी घडवण्यात यावं। मी अशी स्वप्न पाहू लागले। इथे येणाऱ्या अबोध विद्यार्थ्यांची, त्यांच्या निखळ हास्याची, निरागसतेची, जिज्ञासेची, ज्वलंत विचारांची आणि यामुळे मला मिळणाऱ्या अस्तित्वाची। 1926 मध्ये माझ्या प्रवासाला नवी दिशा प्राप्त झाली। अनेक विद्यार्थी आले, शिक्षक आले आणि इथे अनेक पांढऱ्या शुभ्र खडूंचा सुगंध दरवळू लागला। न्यू पुना कॉलेज नावाने ओळखली जाणारी मी 1928 पासून जमखिंडीचे अधिपती यांच्या पुण्य स्मरणार्थ सर परशुराम भाऊ महाविद्यालय या नावाने अधोरेखित झाले। माझे पहिले प्राचार्य होते प्राध्यापक विनायक आपटे। याच काळात माझ्या दालनात पहिली महिला विद्यार्थिनी सारा अझिकील आली आणि माझ्या या अस्तित्वाने समानतेकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकले। 1930 चे दशक माझ्या अस्तित्वात नवजीवन घेऊन आले। 1934-35 मध्ये माझे ग्रंथालय उभे राहिले। उभा राहिला देवी रमाबाई हॉल, ज्यामुळे माझ्या अनेक विद्यार्थ्यांना सर सी व्ही रमण, नेताजी सुभाषचंद्र बोस,
महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अनेकांचे विचार ऐकायला मिळाले. माझं सुद्धा भाग्यच म्हणा की मला अशा अनेक महापुरुषांचा स्पर्श झाला. 1947 साली देश स्वतंत्र झाला. मी व माझे विद्यार्थी नव्या राष्ट्राच्या स्वप्नांनी उजळलो आणि नव्या ध्येयाकडे वाटचाल करू लागलो. काळाबरोबर माझ्यातही बदल झाले. नवे संकल्प घेऊन मी पुढे आले. 1949 साली तेव्हाच्या पुणे विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये मी महत्वाची भूमिका बजावली आणि विद्यापीठाशी संलग्न झाले. 1970 मध्ये विज्ञान शाखा, प्रयोगशाळा, पदव्युत्तर केंद्रे अशी ज्ञानाची मुळे वटवृक्षासारखी दूरवर पसरू लागली. आज माझ्या वर्गखोल्यांमध्ये 8,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यशाच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन तंत्रज्ञान, नवी धोरणे अशा आव्हानांचा सामना करताना मला नव्या वास्तवाची जाणीव होत गेली. नवीन शैक्षणिक धोरण आले. बहुभाषिकता, सर्वांगीण शिक्षण आणि बहुविषयकतेची नवी पहाट हे जणू माझ्या जुन्या मूल्यांचेच नवजीवन. 1998 हे माझ्यासाठी इतिहासात कोरलेले वर्ष आहे. मला वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. माझ्यासाठी तो फक्त सन्मान नव्हता, तर माझ्या दैदिप्यमान इतिहासाची पोचपावती होती. 2006 मध्ये पुणे विद्यापीठाचा सर्वोत्तम महाविद्यालय पुरस्कार देखील मला प्राप्त झाला. 2017 साली नॅकचे A+ गुणांकन प्राप्त झाले. 2019 मध्ये मिळवलेल्या स्वायत्त महाविद्यालयाच्या दर्जाने माझ्या संशोधनाचा आणि सर्जनशीलतेचा उन्मेष झाला. आज माझा सर्वात मोठा अभिमान म्हणजे माझी माणसं, माझे विद्यार्थी, माझे शिक्षक. कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये कार्यरत असलेल्या 200हून अधिक समर्पित प्राध्यापक, मार्गदर्शक आणि विशेषज्ञांच्या सहकार्याने मी पुण्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक केंद्रांपैकी एक म्हणून उभी आहे. आज माझ्या प्रांगणात 8 संशोधन केंद्र आहेत, ज्यामध्ये 65हून अधिक संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक काम करीत आहेत व त्यांनी शेकडो संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. त्याचबरोबर कैलासवासी सोनोपंत दांडेकर अध्यासन, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन एका वेगळ्या परंपरेची कास धरून उभी आहेत. दिव्य झेप, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, दिशा समुपदेशन केंद्र, सोलापूर पूरग्रस्तांची मदत माझ्या मुलांच्या सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतिबिंब आहेत. मराठी भाषा शास्त्रातील तेजस्वी नाव यास्मिन शेख, IIC बंगळुरूच्या संशोधक प्राध्यापक रोहिणी गोडबोले, स्वरूप भटनागर पुरस्काराचे विजेते प्राध्यापक संजीव गलांडे, IIT कानपूर येथील तत्वज्ञानाचे प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बागड असे माझे अनेक विद्यार्थी आहेत. माझे अनेक अभ्यासक त्यांच्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर चालत आहेत. डॉक्टर काशीनाथ घाणेकर, डॉक्टर मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी, मृणाल कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर सारखे दिग्गज कलाकार माझे विद्यार्थी आहेत. राष्ट्रीय खो खो खेळाडू अक्षय गणपुले सारखे 100हून अधिक शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू हे माझे विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. माननीय श्रीनिवास पाटील व त्यांच्यासारखे नागरी सेवेतील विद्यार्थी हे महाविद्यालयाचे भूषण ठरले आहेत. आता 1 शतक पूर्ण होत असताना एकेकाळी माझ्या दालनात घुमणाऱ्या पावलांच्या ठशांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांपासून ते आधुनिक नवोन्मेषकांपर्यंत, साहित्य सम्राटांपासून ते जागतिक स्तरावर चमकणाऱ्या यशस्वी व्यक्तींपर्यंत अनेकांचे इतिहास दडलेले आहेत. माझे माजी व आजी विद्यार्थी शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रांमध्ये कार्यरत असून प्रयोगशाळा, वर्गखोल्या, रंगभूमी, क्रीडांगणे, उद्योग विश्व, संसद आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये असंख्य स्पर्धांमध्ये पारितोषिके जिंकून माझे नावलौकिक वाढवत आहेत व माझ्या मूल्यांची पेरणी करत आहेत. आज हे जग वेगाने बदलत आहे, पण मी इथेच आहे, स्थिर, अढळ
खंबीर, कारण मी फक्त दगडमाती नाही, तर मी आहे असेच एक संपूर्ण शतक, ज्याने सक्षम विद्यार्थी निर्मितीची एक समर्पित चळवळ अनुभवली. मी आहे भविष्याकडे सतत पाहणारी एक ज्ञानमय ज्योत, जिथे मला सामाजिक तसेच शैक्षणिक दृष्टीने उजळून निघालेला एक प्रकाश स्रोत दिसतोय, जो माझ्या गौरवशाली वैभवाला उराशी बाळगून भविष्यातील समर्थ विद्यार्थी घडवणारा एक दीपस्तंभ ठरेल. कसं बिल्डिंग सोपची गाइस, यही हमारे सोपो की न्यू बिल्डिंग है, तो आप देख सकते हो यहाँ पे. और यहाँ पे कार्यक्रम मतलब चालू है, पर हम निकल आ चुके हैं, तो चलो. आगे 1/2 चलो गाइस, अब हम निकल रहे फाइनली घर पे. तो अभी हम बहुत चुका है. हम कॉलेज में आधे छोड़ के आ गए ले जरा घर पे जाने का जल्दी, उसके लिए संडे करके. चलो. तो गाइज बहुत दिनों बाद आर्यन भाई से मिल चुके हैं, और यहाँ पे अब हम चाय पीने आए ले गुल का. तो चलो पीते हैं, फिलहाल चाय पी लेते हैं. तो गाइज अब हम खाने आए ले वड़ा पाव और पैटीज, तो चलो खा लेते हैं फिलहाल. कोणते चौकात आपण? छत्रपती बदामी आऊ बदामी हाऊस. नवीन मैत्रीण कोणी तो गाइज वड़ा पाव आ चुका है, तो खा लेते हैं. आज नको नवीन मैत्रीण कोणी वड़ा पाव खाते हैं, पैटीज. तो चलो गाइस, अब मंडे जा रहे हैं आपण. गप्पा घे ना आम्हाला थोडीफार. गप्प तर जांभळं घ्यायला पैसे नाहीत. ये ऐसा है, ये मेरा भाई मेरे को बोला जाम बोल लीजिए मेरे को. सायकल नको ना पाडू. अरे इकडनं जायचं ना. हे काहीच नाही, शॉर्टकट आहे. चल तू गप्प ये माझ्यावर. यहाँ से निकलते घर पे. भेल लिया है मैंने खाने के लिए आज. भाई के लिए भेल